मित्रांनो, येणाऱ्या 26 जानेवारीच्या दिवशी जर तुमच्या गावामध्ये ग्रामसभा बोलवली नाही तर समजून जा की तुमच्या गावामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. कारण संविधानातील अधिनियम 1959 नुसार प्रत्येक गावामध्ये वर्षातून किमान 4 वेळा तरी ग्रामसभा बोलवली पाहिजेत. आणि ते 4 दिवस म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर आणि 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, असं वर्षातून किमान 4 वेळा तरी तुमच्या गावामध्ये ग्रामसभा बोलवली पाहिजेत. आणि त्या ग्रामसभेमध्ये तुमच्या गावामध्ये होणाऱ्या सगळ्या विकासाच्या कामाविषयी चर्चा केली जाते. त्यामध्ये मग मागं झालेल्या कामाचा आढावा घेणे, तसेच पुढे होणाऱ्या विकासाच्या कामाविषयी चर्चा करणे, त्याच्याविषयी तपशील सादर करणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती निधी आला, तो निधी कुठं कुठं कसा खर्च झाला, या सगळ्यांचा हिशोब ग्रामसेवकाला सगळ्या गावांना सांगायचा असतो. आणि त्या दिवशी जर तुमचा ग्रामसेवक आणि सरपंच हा सगळा हिशोब जर तुम्हाला देत नसेल तर समजून जा की फक्त तुमच्या गावची ग्रामपंचायत विकास करते, तुमच्या गावाचा काही विकास होत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या 26 जानेवारीच्या दिवशी तुमच्या गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांना ग्रामसभा बोलवायला हवा आणि त्या दिवशी तुमच्या गावामध्ये होणाऱ्या सगळ्या विकासाच्या कामाविषयी चर्चा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणता निधी किती कुठं खर्च झाला या सगळ्यांचा हिशोब मागा. कारण तुम्ही उठवलेला तो एक आवाज फक्त तुमच्या गावाचा नाही तर संपूर्ण देशाचा विकास घडवू शकतो. कारण जर गाव सुधारला तर देश सुधरेल. त्यामुळे तुमचा तो एक आवाज संपूर्ण देश सुधारू शकतो. जय हिंद.